हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज आपली ऑफलाईनची बॅच आहे. सो मुली येतीलच आता. पटकन मी सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत आणि तुम्ही कंटिन्यू करा, कारण खूप जणांचे क्वेश्चन असतात. क्लास कसा होतो किंवा काय जे काही तुम्हाला ऑफलाईनच्या क्लासेस बद्दल क्वेश्चन आहेत तर ते तुम्हाला हे होतील. आणि आपण स्टुडंटचा रिव्ह्यू पण देतो. तर स्टुडंट आल्यानंतर आपण त्यांचे इंट्रोडक्शन देऊ, त्या कुठून आलेत किंवा काय. सो तुम्ही पण त्या एरियामध्ये असताल तर तुम्हाला पण येण्याची वगैरे हे होईल. तर सो चलो मुली आल्यानंतर पाहूयात. हॅलो, माझं नाव स्वाती साळेगावकर आहे. मी पिंपळे गुरवतून आले. ओके. हॅलो, माझं नाव रेणुका पाठक. मी पिंपळे सौदागरमधून आले. ओके. हाय, माझं नाव अपर्णा जाधव. मी हडपसरमधून आले. ओके. हॅलो, मी मंजू बेत्रे. मी जांभूळवाडीतून आले. ओके. कशा थ्रू आलात आणि म्हणजे इंस्टाग्राम की यूट्यूब? मी यूट्यूब वरून आलात. ओके. तुम्ही स्टार्ट करूयात. आधी मी मटेरियल्स वगैरे नॉलेज देते, ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर आपण नथ स्टार्ट करूयात. कशी वाटते? अजून थोडीशी इकडच्या साईडला बेंड करा. इकडे. हां. ओके. हां, आता व्यवस्थित वाटते. घालून दाखवा. हलती आहे का थोडी? म्हणजे मॅम ही जशी एकदम परफेक्ट टाईप असते. मग त्याचा राऊंड थोडासा मोठा झालेला आहे एकदा. हे बघा. हलती आहे का? नाही ना. ओके. व्यवस्थित बसली आहे. अजून कुणाची झाली? माझी जरा मोठं झालं. कसं बघू. मग ते वायर आहे ना. हा, परफेक्ट कट करावी लागते. बघू. तुम्ही करताय अजून करा. झाल्यावरती सांगा. करू का मी? करतो. व्यवस्थित वाटते आता. तुम्ही नाही घातली ना. हा. ओके. हलती आहे. थोडस नॉर्मली प्रेस करायचं. हा. ओके. ओके. सो आता मी सगळ्या स्टुडंटकडून सूर्यकिरण नथची जी डिझाईन असते तर ती बनवून घेत होते. आधी त्यांना एक्सप्लेन करत होते. आपण पूर्ण डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन देतो, म्हणजे कोणती वायर यूज करायची, कधी कोणती वायर लागेल, या सगळ्या गोष्टींचंही नॉलेज दिलं जातं. आणि सगळ्या स्टुडंट खूप मन लावून ऐकत होत्या. खूप छान पद्धतीने त्याही रिस्पॉन्स देत होत्या. कसं आहे, मी जितक्या म्हणजे जीव तोडून शिकवेल तसं स्टुडंटने तेवढ्या ह्याने ऐकलं किंवा केलं मन लावून तर पटकन गोष्टी होतात आणि त्यांच्याही पटकन लक्षात येतात. सो आपल्या सगळ्या बेसिक गोष्टी मी क्लिअर करते या क्लासमध्ये. सो तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका की कसं शिकवत असतील मॅडम वगैरे, असं काही नाही. स्टुडंटचा ॲक्च्युली रिव्ह्यू दिलेला आहे त्यांनी, पण मी कॅमेरा ऑन करायचेच विसरले, तर एंडला कदाचित रिव्ह्यू एक आलेला नाही आहे. सो तेवढं समजून घ्या. आत्ता सध्या फर्स्ट डे आहे आणि फर्स्ट डेला सर्व प्रकारच्या नथ आपण कवर करतो आणि सेकंड डेला बाकीचा सिलेबस राहतो. आता याच्यामध्ये मास्टर क्लास पण आहे. चोकर, लॉंग सेट, बँगल्स, या सगळ्या गोष्टी पण इन्क्लुडेड राहतात. सो त्याचे चार्जेस वेगळे आहेत. तर तुम्हाला त्याची इन्क्वायरी करायची असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावरती छान असा वेगळा व्हिडिओ बनवूयात. तर चलो, स्टे ट्यून. कसा वाटतोय व्हिडिओ हे नक्की मला सांगा. आणि खूप एन्जॉय केला मी ह्या क्लासमध्ये. सगळ्याजणी सगळ्या पुण्याच्याच होत्या आणि खरंच खूप छान वाटलं त्यांना भेटून, क्लास घेऊन. आपण जसं नवनवीन लोकांना भेटतो तसं मलाही छान वाटतं. नवीन लोकांच्या ओळखी होतात, प्लस त्यांच्या हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज आहे सेकंड डे आणि आवरलेलं आहे माझं. काही स्टुडंट आलेत तर त्या वेट करतात. सो आपण त्यांना बोलूयात. आणि काल छान दिवस गेला आणि त्यांनी छान छान नथ बनवल्या. तर आज आपला दुसरा सेक्शन आहे. मंगळसूत्र वगैरे, चोकर वगैरे या गोष्टी शिकणार आहोत आपण.
सो चला आता त्यातल्या काहींचा मास्टर क्लास आहे आणि काहींचा बेसिक क्लास आहे, तर त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. सो ते काही इन्क्वायरी करायची असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे करेल. त्याच्यासाठी खाली कमेंट करा की त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. तर चलो स्टे ट्यून, वी कंटिन्यू. कोणते कशाला यूज करायचं? 20 नाही 20 गेज यूज करायचं. 18 घेतलं ना तर वायर जाड असते, ठीक आहे. हे फोल्ड करायला किंवा हे व्हायला पण तुम्हाला त्रास होईल. प्लस ह्याच्यावरती हे लावायचं म्हटलं तरी 18 गेजची वायर कशासाठी? ह्या गुलाला काय एवढं वेट आहे का? तेव्हा बुगडीला 18 गेजची वायर नाही, 20 गेजची यूज करू शकतो. आणि बुगडीला इथे एक फुल लावलं तर सिंपल वरती एक मोती टाकायचा, तो छान वाटतो मोती टाकल्यावरती. किंवा गोल्डन मनी जो असतो ना तो टाकायचा. बुगडी बघितली तुम्ही असं चंद्राची बुगडी बनवायची असेल सेम फुलाच्या ऐवजी चंद्रापिन टाकायची. चंद्रापिनला बॅक साईडनी होल असतात, चंद्रापिन टाकून द्यायची, ठीक आहे. चंद्राच्या खालच्या साईडनी हे जे आपण अशी मोती लावलेली बनवलेली आहे ना तशी लाईन बनवून द्यायची. वरती एक मोती टाकायचा आणि पेनाने बॅक साईडला टर्न करायचं आणि हे कानाला लागू नये म्हणून फक्त लक्षात ठेवायचं. आणि ही जी आहे याच्यामध्ये आपण जी सूर्यकिरण नथ बनवली ती जी डिझाईन आहे ना एअर कपला ती पण फार सुंदर दिसते. फक्त त्यावेळेस काय करायचं 28 गेजची वायर यूज नाही करायची. मॅडम हा म्हणजे उभारून देतात ना, साईन करतात. ती काकीचं मी बसून देण्याची प्रॅक्टिस करतेय. खेचता तो मला लय खेचताय मला. घेतलं पाहिजे ना, कोण आहे? मजा घ्यायला आवडते. तू आली पाहिजे परत क्लासला आहे ना मॅडम. मी लक्ष राहिली पाहिजे तुमच्या. हा श्रद्धा हा करंडे, श्रद्धा करंडे. आमच्या कसं वाटलं वर्कशॉप? मस्त. एक नंबर. माझ्याकडेच केलेलं आहे, असं काहीतरी असणार आहे. असं काहीच नाहीये, त्याच्यामुळे असंच काहीच नाहीये. आता आपण रिव्ह्यू ऐकूयात. पहिल्या श्रद्धाताईंपासून सुरुवात करूयात. तर माझा क्लास झालेला आहे आणि मी चाललेली आहे आता बाहेर. आमचा जेवणाचा प्लॅन होता ऍक्च्युली, सो जेवायला चाललेलो आहोत बाहेर. क्लायमेट खूप छान आहे. जे सूर्य आहे ना तो डोंगराच्या वरती असं दिसत होता. तर आता 5 मिनिटापूर्वी क्लायमेट खूप छान होतं. सो चलो, कसा वाटला क्लास, स्टुडंटचा रिव्ह्यू, ऑफलाईन बॅच आपली? सो मला कमेंटमध्ये सांगा. काय हो